हॅलो नमस्कार मंडळी, माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज आहे नागपंचमी. तर इथे बघू शकता ही आहेत हळदीची पानं. मी छान स्वच्छ धुवून ती अशी कट करून घेतलेली आहेत. आज आमच्याकडे पातोळ्या बनवायचं काम चाललेलं आहे उपवासाला नैवेद्याला. तर मी आता त्यासाठी इथं सेम मोदकाची प्रोसिजर करायची असते. मालवणी लोकांना किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गवाल्यांना माहिती असेल पातोळ्या म्हणजे काय. तर काही ठिकाणी बहुतांश ठिकाणी मोदक केले जातात. तर आज मी मालवणी पद्धतीत बनवते पातोळ्या, कारण माझं माहेर तिकडचं असल्यामुळे मी पातोळ्या करते. तर हे आहे सारण आपलं. जसं आपण मोदकाला करतो तसंच आहे. पीठ पण तसंच खेळून घेतलेलं आहे. फक्त आता त्यामध्ये आता हे जे पान आहे हळदीचं, हे पान स्वच्छ मी धुतलेलं आहे. आता यावरती मी हे एक एक थोडं थोडं पीठ हे असं घेऊन, हा बघा, हा असा गोळा करायचा. जेवढं लागेल तेवढा असा ह्याला पातळ असा बारीक असा थर लावायचा. तर आता हे मी ॲक्च्युली ताटामध्ये करणार आहे, म्हणजे खाली त्याला सपोर्टला, नाही तर पान फाटण्याची शक्यता असते. तर मंडळी मी ताटात घेते आणि ह्याचा पातळ लेयर आपल्याला हे पानावर तयार करायचा आहे. हळदीच्या पानांचा वास इतका छान येतो आणि त्याच्यामध्ये मग वरती सारण आपल्याला भरायचं आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा मंडळी. आपण बनवूया पातोळ्या. तर आता मंडळी बघू शकता मी इथं छानपैकी अशी गोळी केली आहे. ते आता ह्या पानावरती ठेवलं आहे. जरासा पाण्याचा हात घेते आणि हे असं आपल्याला जेवढं आपल्याला पानाची साईज आहे तेवढं हे आपण असं पातळून व्यवस्थित घ्यायचं आहे. जसं आपण करंजीमध्ये सारण कसं भरतो तसं ह्या पानाची आपल्याला एक प्रकारची करंजीच होणार आहे. फक्त हा लेयर पातळ करायचा, म्हणजे मग नुसतं पीठ पीठ लागणार नाही खाताना. पिठाला मी चांगली उकड काढून घेतली. जरा जरा मध्ये मध्ये मी पाण्याचा हात घेते, कारण माझं पीठ थोडं घट्ट झालेलं आहे. पण पीठ थोडंसं सैलसर, म्हणजे जेणेकरून हे पटकन स्प्रेड होतं असं पीठ आपण सैलसर उकडीचं करून घ्यायचं आहे. कारण मला आधी मी पीठ उकडवून घेतलं आणि मग सारण केलं, त्याच्यामुळे पीठ माझं हवेने कडक झालं आहे. पण काही हरकत नाही, आपल्याकडे उपाय आहे. आता हे असं पूर्ण पानाला पातळ लेयर आपला पसरवून घ्यायचा मस्तपैकी. तर मंडळी बघू शकता इथे पूर्ण पानभर असं मी करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण हे सारण एका साईडला भरूया. आपल्या आवडीप्रमाणे सारण तुम्ही कमी जास्त भरू शकता. तर आता इथे आपल्याला छानपैकी हे याचं पॉकेट तयार करायचं आहे. जेवढं आपलं पानाचं पिठाचं हे आहे तेवढंच कडेने आपल्याला हे चिकटवण्यासाठी जागा ठेवायचं आहे शिल्लक. हळदीचं पान, हळद ही आपल्याला आरोग्यासाठी चांगली आहे. त्याचे गुणकारी फायदे मी सांगायची गरज नाही. आपल्या पूर्वजांनी बघा किती छान विचार करून असे सण, अशा पारंपरिक गोष्टी आपल्याला ह्या दिलेल्या आहेत. त्यामागे त्यांचा इतका छान हेतू आहे. तर आता हे बघू शकता तुम्ही, मी आता एका साईडनं अशी दुमड्याला फोल्ड मारायला सुरुवात करते आणि ह्याचं छानपैकी असं चिकटवायचं, जेणेकरून आपलं सारण उकडताना बाहेर नाही आलं पाहिजे. तर मंडळी आपली बघू शकता ही आपली पातोळी अशी
तयार झालेली आहे. तर आता सर्व पातोळ्या म्हणजे सगळ्या पानांवरती, या पानांवरती बनवतो म्हणून ह्या पातोळ्या, तर ह्या पानांच्या आपण सगळ्या कशा करून घेऊया. आणि इथे चाळण ठेवली आहे, या चाळणीमध्ये मी उकडत ठेवणार आहे. तर अशा आपण पटापट सगळ्या करून घेऊया.